बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। त्या हत्येनंतर बीडमध्ये एक राजकीय असेल, सामाजिक असेल, हे सर्व वातावरण ढवळून निघालं आहे। आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर जर आपण पाहिलं तर मराठा विरुद्ध वंजारी हा वाद उफाळून आला होता। तोच वाद आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परत एकदा नव्यानं उफाळून आलेला आहे। आणि त्याच धर्तीवरती बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी या सर्व वातावरणात एक नवीन निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय आहे ते आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध वंजारी असा हा वाद संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा नव्यानं उफाळून आला आहे। आणि याचाच परिणाम जे बीडचे पोलीस दलातील अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील यांच्या सेवेमध्ये देखील पडताना पाहायला मिळाला होता। त्याच धर्तीवरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील मध्यंतरी एक सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली होती। त्यांनी असं म्हटलेलं होतं की बीडचा जो सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा जो सेवेचा दल आहे त्या दलामध्ये एका विशिष्ट जातीचे अधिकारी कसं काय कार्यरत आहेत असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला होता। त्यानंतर बीड पोलिसांवरती एक वेगळ्याच पद्धतीचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। आणि त्याच धर्तीवरती आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक निर्णय घेतला आहे। तो निर्णय म्हणजे बीडच्या सेवेमध्ये जे काही पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना आता आडनावानं हाक मारता येणार नाही। त्यांना आता एकमेकांच्या पहिल्या नावानं हाक मारण्याचा हा निर्णय त्यांनी घेतला आहे। या निर्णयामुळे बीडची जे काही जातीय वाद हा पूर्ण पोलीस सेवेपर्यंत पोहोचला होता त्याला आळा घालण्यासाठीच हा नवनीत कावत यांनी निर्णय घेतला असल्याचं देखील म्हटलं आहे। या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबई तक।